सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी मंजू आहे, मंजूवर मम्मी साहेब आळ घेतात. पण आता सत्या म्हणतो की मम्मी हे सगळं तूच केलं होतं. सत्या मम्मी साहेबांना खूप बोलतो आणि आता सगळेजण तिथून निघून जातात. तर इकडे ज्या मम्मी साहेब आहेत, सपना आणि मम्मी साहेब तिथे उभा असतात आणि सत्या मागे येतो आणि म्हणतो की हे बघ मम्मी, आता चूक केली तू, पण परत चूक करू नको. वाघमाऱ्यांवरती असे आळ आणायचे, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. वाघमाऱ्यांना थोडा जरी त्रास झाला ना, तर बघ मी काय करेल. मला वाघमाऱ्यांना त्रास झालेला अजिबात सहन होणार नाही या. मला वाघमाऱ्यांना काही झालेलं अजिबात मी सहन करून घेणार नाही, असं म्हणतो. आणि आता लगेच जो सत्य आहे तो तिथून जातो आणि आता मम्मी साहेब सपनाला म्हणतात, सपना आता काय करायचं आपण, आपलं काही खरं नाहीये. आणि सपनाला त्यांना पापड लाटायला सांगतात धैर्य सत्या. आणि आता लगेच ते म्हणतात की आता काय करायचं. सकाळी सकाळी सपनी इकडे आता लगेच जे खात बसलेली असते, नाश्ता ब्रेकफास्ट करत असते. तर आता लगेच जो सत्य आहे तो येतो आणि म्हणतो की काय चाललंय सपना वहिनी, अहो सकाळीच सुरू झाला तुम्ही सगळ्यांच्या आधी. तर त्या म्हणतात की हो सगळ्यांची वाट बघत होते, पण मला भूक खूप लागली. तुम्हाला माहिती ना मला किती भूक लागते, मला कंट्रोल होत नाही, त्यामुळे जेवत होते. तर आता सत्य म्हणतो की बासा वहिनी तुमचं काय आहे. आणि तर आता लगेच ती म्हणते की चला मी नाश्ता बनवतो तुमच्या सगळ्यांसाठी, असं म्हणते आणि उठून जाते. तर इकडं आता मंजू विचार करत असते. सत्य मंजूजवळ जातो आणि सत्य मंजूला मिठी मारतो आणि म्हणतो की वाघमारे अहो कशाची काळजी करताय, टेन्शन घेऊ नका, मी आहे तुमच्यासोबत, असं म्हणत असतो. आणि इकडे आता मंजू पुन्हा किचनमध्ये येते, स्वयंपाक बनवत असते. तिथे कोणीच नसतं हे बघतो हे सत्य आणि आतमध्ये येतो मंजूजवळ आणि मंजूला मागून मिठी मारतो आणि म्हणतो की वाघमारे. तर आता मंजू म्हणते सत्य काय करतोय, कोणी बघल ना, जा बरं सत्या. तर आता सत्य म्हणतो वाघमारे तुम्हाला वेळ देणार नाहीये का. तर आता मंजू म्हणते अरे वेळ द्यायला काय करतो, जा ना तू, आता असं काय करतोय, कुणी बघल ना. तर सत्य आता मंजूला उचलतो आणि तिथून घेऊन जातो. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये काय रोमॅन्टिक सीन असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.